लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 21वा हप्ता आणि 22वा हप्ता हे 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार का? 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार का? याच्याबद्दल एक महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणीसाठी ही बातमी खूप महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. बऱ्याच लाडक्या ताईंना आता वाटत होतं, की बाबा 21वा हप्ता आम्हाला का भेटत नाहीये? सर आम्हाला मार्च महिना पूर्ण संपलाय, तरी पण हप्ता भेटत नाहीये. मार्च महिना संपल्यानंतर आता एप्रिल महिना पण पूर्ण संपलाय आणि काल या ठिकाणी बघितलं असेल मे महिना संपून आता बघा 2 ते 3 तारीख मेची आलेली आहे, तरी पण अजून हप्ता आला नाही. मग नेमका हप्ता वाटपाला वेळ का लागत आहे? हप्ता वाटप का होत नाहीये? बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या न्यूज पसरत आहेत, की लाडकी बहीण योजना बंद पडली, लाडक्या बहिणींना आता हप्ता भेटणार नाही. अशा काही गोष्टी झालेल्या नाहीत लाडक्या एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती अपडेट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्व लाडके व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक पाहायचा आहे. आणि हा जी-आर नेमका कधी येणार आहे? जी-आर खरंच यायची गरज असते का? हप्ता वाटपाला जी-आर नाही आला तर हप्ता वाटप होतं का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 21वा हप्ता, 22वा हप्ता आता एकत्र भेटायला पाहिजे. ही आपण आता मागणी पहिल्यापासून करत आहोत. आता हे बघा तुम्ही बघितलं असेल मार्च महिना पूर्ण संपलाय, एप्रिल महिना पूर्ण संपलाय, मे महिना आता चालू झालेला आहे. आता मी तर असं म्हणतोय मे महिन्याचा पण हप्ता या ठिकाणी टाकून द्या. कारण की मे महिना जर आता हप्ता नाही भेटला तर परत मेचा हप्ता जून जुलैमध्ये पडेल. त्याच्यामुळे लाडक्या ताईंना कमीत कमी 3,000 रुपये द्या आणि जर वाटत असेल तर हा मे महिन्याचा हप्ता पण या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देऊन टाका. तर नेमकी काय बातमी आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जी-आर कधी येणार आहे? हा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे? आणि तुम्हाला खरंच 1,500 भेटणार आहेत का? 3,000 भेटणार आहेत का? 4,500 रुपये भेटणार आहेत? या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. आणि एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यातांनो, तुम्हाला 21वा हप्ता भेटायच्या अगोदर 20वा हप्ता भेटला होता का? आणि ई-के-वाय-सी तुम्ही अपडेट केली आहे का? कारण की आता ई-के-वाय-सी बंद झालेली आहे आणि ई-के-वाय-सीच्या बद्दल एक नवीन बातमी समोर येईन, ती तुम्हाला मी सांगेल. तर काळजी करू नका. चला आता वेळ नाही तर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे ती म्हणजे हा जो हप्ता असणार आहे, कोणता 21वा हप्ता, या 21व्या आणि 22व्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. साम टीव्हीची आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार. एकाच वेळी खात्यामध्ये खटाखट 4,500 रुपये येणार. वाचा अपडेट. बघा लाडक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली. तुम्हाला 3,000 बद्दल मी बोलत आहे. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता एकत्र भेटण्याबद्दल मी बोलत आहे. पण या ठिकाणी साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी आली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार. एकाच वेळी खात्यामध्ये खटाखट 4,500 रुपये येणार का? क्वेश्चन मार्क पुढे दिलेला आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे खरंच येणार आहेत का? याच्याबद्दल आहे. असं नाही की 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्यांनी हे मेसेज वाचले असतील, ह्या न्यूज बघितल्या असतील, टीव्हीवर न्यूज बघितल्या, टीव्हीवर पण न्यूज चालू आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना एक गोष्ट मी क्लिअर करून सांगतोय. या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. याचा अर्थ पैसे भेटतील का नाही ही शक्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे 4,500 रुपये तरी शक्यता कमी आहे लाडक्यांनो, पण 3,000 रुपये भेटण्याची शक्यता आहे. सरकारला पण विनंती असणार आहे, कारण की बघा लाडक्या बहीण योजनेमध्ये पहिल्यांदा असं झालंय या 1.5-2 वर्षामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून पहिल्यांदा असं व्हायलंय 2 महिन्याचा गॅप पडलाय आणि कोणतंही कारण नसताना हा मोठा गॅप पडलाय. मार्च महिना पूर्ण संपलाय, एप्रिल महिना पूर्ण संपलाय, मे महिन्याचे जवळजवळ 2-3 दिवस संपलेत, तरी पण अजून जी-आरचा पत्ता नाहीये. अजून हप्ता वाटपाची बातमी समोर आली नाहीये. लाडक्या बहीण आपल्या आदी तटकरे मॅडम काही बोलायचं नाव घेत नाहीयेत. मग नेमका हप्ता कधी भेटणार आहे या सगळ्या गोष्टी सांगतो, पण काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. 4,500 रुपये नेमकं काय म्हणत आहे हे साम टीव्हीमध्ये काय बातमी ती या ठिकाणी आपण बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपलेली आहे. ई-के-वाय-सी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडकीच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार असा सवाल पात्र महिला पडलेला आहे. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेला नाही. लक्षात घ्या, अजून पण हप्ता आलेला नाही. त्यात आता मे महिना सुरू झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार एकत्र 4,500 रुपये देणार का? हा चर्चेचा विषय सुरुवात झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्यानो एक गोष्ट समजून घ्या, जी ई-के-वाय-सी तुमची झाली होती, त्या ई-के-वाय-सीमध्ये पहिल्या वेळेस जर बघितलं मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत बघितलं तर 71 लाख लाडक्याताई अपात्र होत्या. पण तो आकडा आता कमी झाला. एप्रिल महिना आपल्याला भेटला होता म्हणून तो आकडा आला 54 लाख लाडक्याताईंपर्यंत. म्हणजे बऱ्याच लाडक्याताईंना या ठिकाणी पात्रतेमध्ये घेतलेलं आहे. ई-के-वाय-सी त्यांची झालेली आहे.
पण त्यात आता त्याच्यानुसार जर बघितलं तर 1,89,00,000 लाडक्या बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत. पुढचे सगळे त्यांना हप्ते भेटणार आहेत आणि त्याच्यासाठी 26,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. लाडक्यांनो, त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. तुम्ही जर कोणी म्हणत असेल तुम्हाला की लाडकी बहीण योजना बंद पडली, लाडक्या बहिणीच्या हप्त्याचा बंद होणार, असं बिलकुल काही होणार नाही. 26,000 रुपये लाडक्या बहिणीसाठी मंजूर झालेले आहेत. एका वर्षामध्ये तुम्हाला ते 26,000 रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. फक्त हप्ते मागे पुढे होतील, पण यावेळेसचा हप्ता खरंच खूप पुढे गेलेला आहे. 2 महिन्याचा विलंब या ठिकाणी झालेला आहे. 2 महिने पूर्ण संपलेले आहेत, तरी पण अजून हप्ता आलेला नाहीये. त्याच्यामुळे सरकारकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्यात की नेमके हप्ते आम्हाला कधी भेटणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाची ही बातमी दाखवली साम टीव्हीची. 4,500 रुपये भेटणार का 3,000 रुपये भेटणार? लाडकीच्या खात्यामध्ये किती हप्त्याचे पैसे येणार? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाडक्यातून तुम्हाला वाटते का, एक तर छोटा प्रश्न विचारतो लाडक्यातून, आपल्या लाडक्या बहिणीसाठी कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे. कारण लाडक्या बहिणीबद्दल आता कोणी जास्त बोलत नाही. विरोधक पण आता या ठिकाणी जास्त काही दिसत नाहीत. कोर्टामध्ये पण आपल्या केस काही या ठिकाणी स्ट्रॉंगली होत नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीसाठी आपला आवाज या ठिकाणी शांत बसून चालणार नाही. आपल्याला आवाज नाही उठवला तर बघा, सरकारने यावेळेस 2 महिन्याचा या ठिकाणी विलंब करून टाकला आहे. असंच जर पुढं आपण काही बोललो नाही तर सरकार 2 ते 3 महिने करेल, 3 ते 4 महिने करेल. त्याच्यामुळे वाईट कमेंट बऱ्याच ठिकाणी बघितो, म्हणजे आपल्याच व्हिडिओला नाही तर सगळ्या व्हिडिओला बघितलं, यूट्यूबर आहे त्या बांधव असतील किंवा जे टी व्ही चॅनलचे यूट्यूबर असतील त्याच्यावर पण लाडक्या बहिणी या ठिकाणी किंवा लाडके दादा वाईट कमेंट करताना दिसतात. त्याच्यापेक्षा एकत्र या. परत सांगतोय, लाडक्या दादांनो, लाडक्या ताईंनो, आपण सगळे एकत्र आलो तरच आपल्याला सरकारपुढे प्रश्न आपले मांडता येतील. आपल्याला एकजूट दाखवावा लागणार आहे. त्याच्यामुळे सपोर्ट करा. जर आता जसं बघितलं 2 महिन्याचा गॅप पडलाय, 2 महिन्याचा गॅप 3 महिन्यावर जाईल, 3चा 4 वर जाईल, अशा स्वरूपात. त्याच्यामुळे बघा लाडक्यानो, मी बघा व्हिडिओ पण बघितला असेल, दिवसाला एकच व्हिडिओ टाकतोय आणि त्यातल्या त्यात पण जर या ठिकाणी अपडेट नाही आलं तर व्हिडिओ पण मी बनवत नाहीये. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल लाडक्यानो की आता मी व्हिडिओ का टाकत नाही, असे बरेच लाडके प्रश्न विचारत आहेत. त्याच्यामुळे सांगतो लाडक्यानो, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच आपण व्हिडिओ टाकूया. पण जर तुम्ही सपोर्टच करणार नसताल तर या ठिकाणी फायदा होणार नाही. सपोर्ट करा. कारण की एक महत्त्वाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सपोर्ट करणारे लोक खूप कमी राहिलेले आहेत. सरकारला पण आता या ठिकाणी बघितलं असेल 2 महिने झाले तरी काही चिंता नाही, कोणी काही बोलत पण नाही आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी एकत्र या. 3,000 रुपये आपली मागणी आता सरकारकडे करायची आहे. 3,000 रुपये सरकारने लाडक्या बहिणींना द्यावेत. सरकारकडे आपली ही ठामपणे मागणी असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने मी सरकारकडे मागणी करतो, लवकरात लवकर 3,000 रुपये लाडक्या बहिणीचे यावेत आणि ज्या लाडक्या ताई अपात्र होतं त्यांना त्या जर पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांना पात्र करून घ्यावं, अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. त्याचबरोबर ज्या लाडकी त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, म्हणजे आपल्याला त्याच्यावर त्या ठिकाणी सरकारकडे मागणी करायची आहे. इथेच थांबतो. काही अडचणी असतील, प्रश्न असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गोते.